घर असो किंवा ऑफिस, बाहेरचा परिसर असो अथवा एखादा आतला परिसर, स्वच्छता ही आलीच. याच स्वच्छतेसाठी बाजारात अनेक स्वच्छतेशी संबंधित वस्तू उपलब्ध असतात. परंतु तुम्हाला घरच्या घरी कमी पैशात घरी असलेल्या वस्तूंपासून स्वच्छता केली तर तुमचे घर अधिक स्वच्छ दिसेल. यामुळे तुम्हाला खर्चही करावा लागणार नाही. घरगुती वापराच्या वस्तूंमध्ये जर तुम्ही आल्याचा स्वच्छतेसाठी वापर केला तर तुम्हाला खूप फायदा होईल. आल्याचा गुणधर्माबद्दल सर्वांनाच माहिती आहे, परंतु तुम्हाला माहिती आहे का की आरोग्यासोबतच आल्याचा तुकडा घराची साफसफाई करण्यातही खूप मदत करू शकतो. जर नसेल तर आज आम्ही तुम्हाला स्वच्छतेमध्ये आल्याचा वापर कसा करता येईल हे जाणून घेऊ. वॉश बेसिन साफ करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी आलं नीट सुकवावे लागेल आणि त्याची पावडर तयार करावी लागेल. यानंतर 1 कप पाण्यात आले पावडर आणि 2 चमचे बेकिंग सोडा मिसळून त्याची पेस्ट तयार करून तयार पेस्टने वॉश बेसिन पूर्णपणे स्वच्छ करा. तुमचे बेसिन पूर्णपणे चमकेल. आल्यापासून चिकटपणा निघून जाईल. कोणत्याही ठिकाणचा चिकटपणा दूर करण्यासाठी आलं हा एक उत्तम पर्याय. यासाठी आधी पाण्यात आलं पावडर आणि व्हिनेगर मिसळून पाणी तयार करा. आता हे पाणी टेबलावर, खुर्चीवर ज्या भागाला चिकट पदार्थ आहे व शिंपडा आणि कपड्याने स्वच्छ करा. हट्टी डाग काही वेळातच निघून जातील. आणि कीटकांपासून मुक्ती. स्वच्छते व्यतिरिक्त आलं तुम्हाला कीटक दूर करण्यास देखील मदत करू शकतात. रोज घरच्या घरी साफसफाई केल्यावरही कुठून तरी घरातून किडे बाहेर पडतात. अशा परिस्थितीत आल्याचा उग्र वास तुम्हाला उपयोगी पडू शकतो. यासाठी आल्याचा रस पाण्यात मिसळून स्प्रे बाटलीत ठेवा आणि ज्या ठिकाणी कीटक येतात त्या ठिकाणी ही फवारणी करा. कीटकांपासून सरडेही पळून जातील. कीटकांसोबतच सरडेही पळून जातील. स्नानगृह स्वच्छ करण्यासाठी, बाथरूम किंवा सिंकची नळी साफ करण्यासाठीही तुम्ही आल्याचा वापर करू शकता.